नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी ही नंदिनीला विचारते, नंदिनी मला सांग के वरून मुलीची नावे काय काय असू शकतात. आणि तेव्हा नंदिनी देखील आश्चर्यचकित होऊन विचारते, तुम्हाला देखील माहिती आहे का. तेव्हा मानिनी बोलते, मला कालच समजले. तर इकडे आपण पाहतो काव्या ही घराच्या बाहेर पडू लागते. तेव्हा रम्या ही तिला थांबवते आणि बोलते, काव्या हे काय, आम्ही तुझ्यासाठी थांबलो आहोत, आम्ही तुझी वाट पाहत आहोत असे ती पार्थला बघून काव्याला बोलत असते. तेव्हा काव्या बोलते की कधी कधी वाट न पाहिलेली चांगली आहे. आपला स्वतःचा रस्ता आपण शोधायचा असतो आणि माझ्यासाठी तर कोणीच वाट पाहू नका. आणि तेव्हा पार्थला मात्र अतिशय वाईट वाटू लागते. तर तिकडे क्लासमध्ये आपण पाहतो काव्या ही तिच्या मैत्रिणीला बोलते, आईने सांगितले म्हणून मला पार्थने हार आणला, आईने सांगितले म्हणून मला चॉकलेट आणले. हे स्वतःच्या मनाने कधी काही करतात का. आणि तेव्हा तिची मैत्रीण आश्चर्यचकित होऊन तिला विचारते, पाहिलंस का काव्या, आज तुझ्या बोलण्यामध्ये जीवा कुठेही नाही, तू फक्त आणि फक्त पार्थच्या विषयीच बोलत आहे. आणि तेव्हा काव्याच्या देखील ही गोष्ट लक्षात येते. तर इकडे घरी आपण पाहतो नंदिनी ही बेड साफ करत असताना तिला जीवाच्या बेड खाली एक ग्रीटिंग कार्ड मिळते आणि त्यावर के अक्षर लिहिलेले असते. आणि तेव्हा नंदिनी विचार करू लागते, मी हे ग्रीटिंग कार्ड उघडून वाचू का. आणि ती ग्रीटिंग कार्ड उघडते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीच्या समोर काव्या व जीवाचे प्रेम प्रकरण उघड होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.